नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. घरफोडीतील 44 तोळे दागिने जप्तीवरून शहापूर पोलिसांची कारवाई. संशयिताच्या भोवऱ्यात. शहापूर परिसरात झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात पोलिसांनी जप्त केल्याच्या सांगितलेले 44 तोळे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरल्याचा दावा करण्यात आलेली कार या दोन्ही बाबी सध्या संशयिताच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. पोलिसांच्या कारवाईवर अनेक प्रश्नचिन्हे उपस्थित असून या प्रकरणाची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. घरफोडीच्या गुन्ह्यात आरोपींकडून मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने जप्त केल्याचा दावा शहापूर पोलिसांनी केला असला तरी जप्त करण्यात आलेले दागिने नेमके कोणत्या गुन्ह्यातील आहेत याची ओळख व मालकी निश्चित झाली आहे का याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. त्यामुळे ही जप्ती संशयास्पद असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या कारवाईबाबतही मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. संबंधित कार आरोपीच्या मालकीची आहे की भाड्याने घेतलेली अथवा चोरीची आहे याचा तपास सुरू आहे. कार कुठून आणि कधी ताब्यात घेतली गेली तसेच तिचा गुन्ह्याशी थेट संबंध आहे का याबाबत पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात आहे. या प्रकरणामुळे शहापूर पोलिसांच्या तपास पद्धतीवर प्रश्न उपस्थित होत असून नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला जात असून सत्य लवकरच समोर येईल असा दावा पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दरम्यान या गुन्ह्याचा तपास पुढील टप्प्यात नेण्यात आला असून आणखी धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.